आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक शहरातील तिडके कॉलनीमधील रहिवासी मनोज कांकरिया यांच्या घरी बनावट चावीनं घर उघडून तब्बल 60 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याची घटना एप्रिलमध्ये घडली होती। याबाबत कांकरिया यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली होती। या घटनेचा तपास करत असताना सदर चोरी ही कांकरिया यांच्या परिचित असलेल्या व्यक्तीनेच केली असल्याचा संशय पोलिसांसह कांकरिया यांना होता। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी मुंबईतील अंधेरी येथून 2 संशयित महिलांना ताब्यात घेतलं। उषा कांकरिया, अमृता ठक्कर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित महिलांची नाव आहेत। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक बाब म्हणजे उषा कांकरिया हिने आपल्या सासूकडून घरची चावी घेऊन आपल्याच दिराच्या घरात अमृता ठक्कर या मैत्रिणीच्या मदतीनं चोरी केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। तसेच अमृता ठक्कर हिच्याकडून तब्बल 46 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।